नमस्कार, मी डॉक्टर सुनील नाथा म्हस्के, अधिष्ठाता व बालरोग विभाग प्राध्यापक, डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अहिल्यानगर आज उमलती मुले या सदरात आपल्यासमोर डिवर्मिंग ड्रग म्हणजेच कृमीनाशक अथवा जंतनाशक औषधाविषयी माझे मत मांडत आहे। भारतासारख्या विकसनशील देशात अन्नपदार्थातून, पाण्यातून, मातीतून म्हणजेच अस्वच्छतेतून होणाऱ्या जंतांच्या प्रादुर्भावाचा मुलांवर तसेच मोठ्या व्यक्तीवरही खूप मोठा परिणाम होतो। जागतिक आरोग्य संघटनेच्या मतानुसार या जंतांच्या संसर्गाचे प्रमाण खूपच जास्त आहे। या जंतांचे, ज्याला इंग्रजीत वर्म इन्फेस्टेशन म्हणतात, त्यांचे विविध प्रकार आढळतात। उदाहरणार्थ गोल आकाराचे राऊंड वर्म, चपट्या आकाराचे व्हीप वर्म, हुक वर्म, थ्रेड वर्म, टेप वर्म इत्यादी। एकदा या जंतांचा म्हणजेच वर्मचा संसर्ग दूषित पाण्यातून, अन्नपदार्थातून, नखातून, मातीतून अथवा कुठल्याही प्रकारच्या अस्वच्छतेतून मुलांना झाला की त्यांना पुढील प्रकारच्या समस्या भेडसावतात। पोट दुखणे, जुलाब उलट्या होणे, शीच्या जागेवर खाजव येणे, चिडचिड होणे, वजन न वाढणे, चेहऱ्यावर पांढरे चट्टे येणे, भूक मंदावणे, शरीरातील रक्ताचे लोहाचे प्रमाण कमी होणे, अभ्यासात लक्ष न लागणे, झोप न येणे, लवकर थकवा येणे, कुपोषितपणा येणे, अंथरुणात रात्री लघवी करणे इत्यादी। त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने सर्व बालकांना वय वर्ष 1 पासून पुढे जंतनाशक औषध म्हणजे डिवर्मिंग ड्रग्स नियमितपणे घेण्यास सुचवलेले आहे। या जंतनाशक औषधामध्ये 2 प्रकारच्या औषधांचा समावेश प्रामुख्याने केला जातो। त्यातील एक म्हणजे मेबेंडाझोल, ज्याचा वापर वय वर्ष 2 पासून पुढे दररोज सकाळी व संध्याकाळी सलग 3 दिवस 100 मिलीग्रॅम औषधाची गोळी अथवा पातळ औषध दिले जाते। तसेच दुसरे डिवर्मिंग ड्रग म्हणजे अल्बेंडाझोल, याचा वापर वय वर्ष 1 पासून ते 2 पर्यंत 200 मिलीग्रॅम औषधाची मात्रा पातळ औषधाच्या मार्फत दिली जाते। तसेच वय वर्ष 2 नंतर या औषधाची मात्रा 400 मिलीग्रॅमची गोळी अथवा पातळ औषध या प्रकारातून दिली जाते। प्रत्येक पालकांनी तसेच व्यक्तींनी आपल्या घरातील सदस्यांना घरातील कामगारांसह वर्षातून 2दा या डिवर्मिंग औषधांची मात्रा नियमितपणे घ्यावयास हवी। त्यासाठी सर्वात सोपा मंत्र म्हणजे 26 जानेवारी व 15 ऑगस्ट या राष्ट्रीय दिवसांच्या दिवशी नियमितपणे डिवर्मिंगचे औषध म्हणजेच कृमीनाशक औषध घ्यावे।